मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते। एका वडिलांनी स्वतःच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याची ही धक्कादायक बातमी मुंबईमधून समोर येते। मुंबईतील कफ परेड येथील ही घटना समोर येते। पोलिसांनी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलंय। 20 वर्षाच्या मूकबधीर मुलीवर तिच्या वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याची ही घटना समोर येते। त्यामुळे परिसरात आता या घटनेनंतर मोठं संतापाचं वातावरण देखील पसरल्याचं पाहायला मिळते। या गंभीर प्रकरणाची सुरुवात घोटाळ्यात अडचणीमध्ये असलेल्या मुलीच्या गर्भपातानंतर झाली आहे। तिला 5 महिन्यांच्या गर्भाबद्दल माहिती मिळाल्यावर पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला आणि जवळपास 16 संशयितांपासून डीएनए चाचणी देखील केली। त्यानंतर झालेल्या फॉरेन्सिक डीएनए तपासामध्ये मुलीच्या वडिलांचं डीएनए तिच्यासोबत जुळला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार तिच्या वडिलांनी केल्याचं उघड झालं। या प्रकारात आता पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक देखील केली आहे। दरम्यान या घटनेनंतर आता या अपराधात तिच्या वडिलांना सामील करण्यात असल्याचं देखील ठरवलं गेलंय। या प्रकरणात वडिलांनुसार आणखी 2 जण इतर संशयितांना देखील अटक करून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। मात्र डीएनए रिपोर्टने खरोखरच धक्कादायक तथ्य स्पष्ट केलंय आणि पोलिसांनी वडिलांना तिच्या अटक देखील केलेली आहे। यावर आता पुढची कारवाई देखील सुरू आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर परिसरात मोठं भीतीचं वातावरण पसरलं।